विद्वान आहेत ना? हो म्हणजे काय विद्वानच आहे. चेहऱ्यावर दिसतंय ते. आम्ही आणि आमच्या कुटुंबानं त्याला येता जाता पाहिलं तेव्हाच मनाशी ठरवलं, म्हणजे निश्चितच केलं म्हणा. पण काय अहो, अजून त्याने आमच्या कन्येला पाहिले नाही म्हणून एक जागा जर तिला पाहिले तर हा तीर्थयात्रेचा ओढा आपोआप कमी होऊन जाईल. नमस्कार, मी प्रमोद पवार, संगीत माऊली नाटकाचं दिग्दर्शक म्हणून माझ्याकडे ज्या वेळेला हे नाटक आलं त्यावेळेला ते वाचल्यानंतर प्रदीप ओक यांचं लेखन, त्यांची गाणी याच्याशी मी जवळजवळ गेल्या 15 वर्षात परिचित आहे. त्याच्यामुळे त्या लेखकाला काय म्हणायचं आहे, कसं लिहायचं आहे आणि ते मांडायचं आहे कसं, याची आमचं एक ट्युनिंग जमलेलं आहे. त्यांची जवळजवळ 8 नाटकं मी दिग्दर्शित केलेली आहेत. त्यामुळे हे नव्याने लिहिलेलं नाटक ज्या वेळेला माझ्या समोर आलं त्यावेळेला हा विषय मांडणं हा मला आव्हानाचा भाग होता. आणि निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई ही 4 देवाचा अंश असलेली बालकं निर्माण होणं, त्याच्या मागे त्यांच्या आईवडिलांनी काढलेले कष्ट किंवा त्यांच्यावर टाकलेलं ग्रामण्य, तत्कालीन परिस्थिती 800 वर्षापूर्वी ब्राह्मणांचं कसा छळ करत होते. म्हणजे इतर खालच्या जातींचा तर प्रश्नच नव्हता, पण ब्राह्मणांच्या विरुद्ध त्याने काय केलं, त्याच्यासाठी कशा पद्धतीचं ग्रामण्याची शिक्षा त्यांना द्यावी, या सगळ्याचा वेगळ्या पद्धतीने विचार, शास्त्राचा विचार ते करायचे. आणि त्याच्यामुळे समाजच वेगळ्या पद्धतीने तुटत चाललेला होता. परंतु ज्ञान संपादन करून आल्यानंतर आपलं ज्ञान आपल्या मुलांना देऊन त्यांना संपृक्त केलं आणि त्याचा वापर अर्थातच निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई ही निर्माण होण्यात झालं. आणि त्याच्या मागचे त्यांनी काढलेले कष्ट हे आपल्याला दिसावेत, कळावेत म्हणून एक माऊली हे नाटक आपण केलेलं आहे. त्या माऊलीचं सादरीकरण करतोय आहोत. सगळेच जण त्याचं कौतुक करतात. हळूहळू अर्थातच गर्दी पटकन होणार नाही, कारण संगीत नाटक आहे. ज्यांना आवडतं त्यांना आवडतंच, ते आवर्जून येतात. आणि आपणही यावं, तुमच्या माध्यमातून सगळ्यांना ते कळावं एवढीच माझी इच्छा आहे. नमस्कार. संगीत हे तर डॉक्टर राम पंडित यांनी वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आणि तरुण मुलं असल्यामुळे त्यांच्यावर वेगळा पगडा असा कोणाचा नाही आहे, स्वतंत्र पद्धतीने केलेला. आणि नेपथ्य आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सहज प्रयोग कसे करता येतील या निमित्ताने त्याचा प्रयोग आम्ही केलेला आहे. स्तरीय रंगमंच आणि जुने पडदे मुद्दाम वापरलेले आहेत आणि त्याच्यातून आवश्यक असलेलं मेळ साधणं सहज शक्य झालेलं आहे. त्याच्यामुळे ह्या 2 गोष्टींचंच नव्हे तर मुलांच्या अभिनयाचा, त्यांच्या गाण्याचा एक छान मेळ जुळून आलेला आहे. आणि म्हणून हे नाटक छान वाटतंय, लोकांना आवडतंय. जे येत आहेत त्यांना, जे नाही आले त्यांच्यासाठी हे चाललेलं आहे. साहित्य संघाची परंपरा आहे, गेली 85 वर्ष जुनी असलेली ही संस्था आहे. आणि या संस्थेचं ब्रीदवाक्यच मुळे नाटक जगवणं असं आहे. साहित्य जगवणं, मराठीशी संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देणं असं आहे. त्याच्यामुळे साहित्य संघ कर्तव्य भावनेने हे करत आहे आणि करत राहणार आहे यापुढे. आणि सध्या संगीत नाटकांचं प्रमाण खूपच कमी झाले, पूर्वी ते होतं जास्त त्या काळात. आपण चांगल्या गोष्टी घडतायत त्याचं स्वागत करायला जर उत्सुक असू तर देवबाभळी आहे किंवा म्हणजे परंपरा बदलत गेली तेव्हापासून दुरितांचे म्हणजे अगदी लेकुरे उदंड झालीपासून हे बदलत गेलेलं आहे. मग मोरूची मावशीमध्ये पण गाणी आली, ती उडती गाणी आली. त्याच्यानंतर देवबाभळीसारखं एक सुंदर नाटक आलं. त्याचाच आपण त्यांनी एक वाट निर्माण केलेली आहे. त्या वाटेवरून या नवीन मुलांना घेऊन मीही चालण्याचा प्रयत्न करतोय. आणि ज्यांना संगीत आवडतं ते नक्कीच या नाटकाला येतील आणि संगीत आमचा आनंद देणारं आहे. एक छान संगीत नाटक पाहायलाचा आनंद मिळेल. खूप खूप शुभेच्छा या नाटकासाठी. धन्यवाद.